शंकराचार्यांच्या बोलण्याने विरोधकांच्या पोटामध्ये पोटशूळ उठलेलं आहे। संजय राऊतांनी विरोधकांवर या शब्दात टीका केली आहे। विरोधकांना शंकराचार्यांची भूमिका मान्य नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय, तर शंकराचार्यांच्या कालच्या भाष्यावर आमचा आक्षेप आहे असं संजय निरुपम यांनी म्हटलंय। शंकराचार्य धार्मिक कमी आणि राजकीय जास्त आहेत असं प्रत्युत्तर संजय निरुपम यांनी दिलेलं आहे। मुख्यमंत्री पदावरून विश्वासघाताने दूर केलं, त्यांचा पक्ष विश्वासघाताने फोडण्यात आला। हे आपल्या हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू शंकराचार्य सांगतात, याबाबत काही लोकांच्या पोटामध्ये पोटशूळ उठला असेल, टीका टिप्पणी केली असेल, याचा अर्थ असा आहे की त्यांना हिंदुत्व मान्य नाही, शंकराचार्यांची भूमिका मान्य नाही। मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही काँग्रेस बरोबर आणि शरद पवार बरोबर तुम्ही अलायन्स करता, युती करता आणि मुख्यमंत्री बनता। तो विश्वासघात होता। समजा तो विश्वासघात नाही आहे, पण तो एक राजकारणी निर्णय होता महत्वाकांक्षासाठी। मी शंकराचार्य असं सांगू इच्छितो की तुम्ही एक धर्मबद्दल, अध्यात्मबद्दल खूप बोला, आम्हाला मार्गदर्शन करा। तुम्ही आमचे धर्मगुरू आहात, पण राजकारणाच्या विषयी आपण बोलू नका। हा तुमचा विषय नाही आहे। राजकारणामध्ये सर्व लोक स्वतःची एक जो महत्वाकांक्षा असतो, स्वतःचे पोटीने ते एक निर्णय घेतात आणि त्या निर्णयावर एक धर्मगुरूला भाष्य करणं योग्य नाही।